नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जो सायलॅबचा पहिला व्हिडिओ बनवलेला होता इंट्रोडक्शन टू सायलॅब, त्याला सपोर्टिव्ह आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत. तर मी एक्झाम्पल पूर्ण कमेंट म्हणून दिलेले आहेत. तर त्याचा इथं कोड टाईप करून म्हणजे सायनोटमध्ये कोड टाईप करून आपण तो कन्सोलमध्ये रन करू. आता पहिला प्रोग्राम सांगितला आहे, राईट सायलॅब स्क्रिप्ट टू डिस्प्ले अ सिंपल हॅलो वर्ड मेसेज. म्हणजे आपल्याला फक्त हॅलो वर्ड मेसेज डिस्प्ले करायचं आहे. तर आपण सगळे प्रोग्राम करताना सायनोटमध्ये करणार आहोत, कन्सोलमध्ये काही प्रोग्राम करणार नाही. आता इथं आपण मला काय डिस्प्ले करायचं हॅलो वर्ड, त्याचा मी प्रोग्राम टाईप करतो. तर इथं मी जस्ट डिस्प्ले कमांड वापरतो. डिस्प्ले तर हॅलो वर्ड हे स्ट्रिंग आहे, मग मला सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कोमात द्यावा लागेल. हॅलो वर्ड हा झाला माझा पहिला प्रोग्राम. हा डिस्प्ले होणार आहे डिस्प्ले फंक्शन वापरून. तर इथं हॅलो वर्ड हा डिस्प्ले झाला. सिमिलरली मी प्रिंट ऍप पण वापरू शकतो. प्रिंट ऍप हॅलो वर्ल्ड. आता तुम्ही फरक पाहू शकता. मी रन केल्याच्या नंतर पहा, जो हॅलो वर्ड जो डिस्प्ले वापरून प्रिंट केलाय त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा आलाय, आणि जस्ट मी प्रिंट ऍप वापरून केलाय तर प्रिंट ऍपला इन्व्हर्टेड कॉमा आलेला नाही. म्हणजे प्रिंट ऍप हा ऍक्च्युअली करतो काय, तर तुम्हाला तो फॉर्मॅटेड आउटपुट देतो. त्याच्यामुळे बेटर ऑप्शन हा प्रिंट ऍप वापरणं आहे. पण इनिशियल स्टेजला आपण हॅलो डिस्प्ले फंक्शन वापरलं तरीही पुरेसं आहे. हा असा पहिला प्रोग्राम झाला. याला आपण क्लिअर करू. सेकंड प्रोग्राम पाहू. राईट अ सायलॅब प्रोग्राम टू परफॉर्म बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑन द नंबर्स 112 अँड 16.7. तर मी काय करतो, हे दोन नंबर डिफाईन करतो. a इक्वल टू 112 आणि दुसरा b इक्वल टू 16.7. असे नंबर डिफाईन केले तरीही चालतील, किंवा असे केले एक खाली एक केले तरीही चालतील. मी सध्याला इनिशियली एकाखाली एक करतो. त्याच्यानंतर मला याचे काय ऑपरेशन करायचे तर मी ते ऑपरेशन करतो. आता पहा, मी पहिल्यांदा a प्लस बी ची ऍडिशन करतो. मग मी काय करतो, डिस्प्ले करतो. डिस्प्ले मला a प्लस बी असं दिसलं पाहिजे. a प्लस बी इक्वल टू लिहितो. त्याच्या खालच्या वेळेला लिहितो डिस्प्ले ऍक्च्युअली ऍडिशन. ऍक्च्युअली ऍडिशन पहा, हा जो पहिला डिस्प्ले आहे हा स्ट्रिंग आहे, ती स्ट्रिंग आहे अशी प्रिंट करणार. आणि त्याच्यानंतर हा खालचा डिस्प्ले रन करून दाखवतो. हा पहिला डिस्प्ले काय करतो, ही स्ट्रिंग आहे अशी प्रिंट करतो. आणि हा दुसरा डिस्प्ले काय करतो पहा, रन केल्यावर कळेल. तर हा दुसरा डिस्प्ले हे ऍक्च्युअली ऍडिशन करतो. आता तुम्ही असं लिहिलं तरी चालेल किंवा जस्ट एवढं लिहिलं तरी चालेल. हा दोघं सेम करतात. म्हणजे हा जरी डिस्प्ले लिहिला तर हा काय करतो, हा पहिल्या लाईनीला प्रिंट करतो ह्या कॉमाच्या अलीकडले, म्हणजे हे इन्व्हर्टेड कॉम मधली स्ट्रिंग. आणि दुसऱ्या लाईनला काय प्रिंट करणार, a प्लस बी ची ऍक्च्युअल ऍडिशन. मी रन करतो. आता हे असं आलेलं आहे. असं तसंच मला काय करायचंय, आणखी सबट्रॅक्शन करायचंय. मग मी इथं लिहितो a मायनस बी इक्वल टू कॉमा देऊन a मायनस बी. नंतर काय करायचंय मला, मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशनसाठी स्टार ऑपरेटर वापरतात, म्हणजे a स्टार b. त्याच्यानंतर मला काय करायचंय, डिव्हिजन करायचं आहे. तर लिहिताना मी a बाय b लिहितो इथं, आणि डिस्प्ले करताना पण a बाय b करतो. तर मी हे याला खालच्याला क्लिअर करतो आणि याला रन करतो. तर हे सगळे आउटपुट आलेले आहे. आणखी वाटलं तर आपण पॉवर पण करून पाहू. a
रेस टू बी इक्वल टू ए रेस टू बी. हे झालेलं आहे ए रेस टू बी. आता पाहिजे आउटपुट आलेलं आहे 1.667 डी प्लस 34. डी प्लस 34 याचा अर्थ असा होतो 10 रेस टू प्लस 34. डी प्लस 34 म्हणजे 10 रेस टू 34 असा हा ऍडिशनचा प्रोग्राम झालेला आहे. आता नेक्स्ट पाहू आणखी. तर काय सांगितलेलं आहे नेक्स्ट प्रोग्राम मध्ये, कंपेअर टू नंबर्स ए इक्वल टू 8 अँड बी इक्वल टू 5 युजिंग रिलेशनल ऑपरेटर. हे जे खालचे रिलेशनल ऑपरेटर आहे ते वापरायचे आणि हे कम्पेअर करायचे. आता मग मी लिहितो ए इक्वल टू आहे माझा 8, बी इक्वल टू आहे 5. आता मला काय करायचे, हे रिलेशनल ऑपरेटर हे करायचे. मग मला तो ऑपरेटर पण दिसला पाहिजे आणि ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे पण दिसला पाहिजे. मग मी काय करतो, ए लेस दॅन बी आहे असं लिहितो आणि नंतर ऍक्च्युअली ए लेस दॅन बी हा रिलेशनल ऑपरेटर करतो. आता पहा मी इथं हे खालचं क्लिअर केलं, रन आला तर हे काय आलं, स्टेटमेंट फॉल्स आलं, तर खालच्या लाईनला आलंय. तसंच सिमिलर डिस्प्ले पुढचा ऑपरेटर कोणता आहे, ग्रेटर दॅन, ए ग्रेटर दॅन बी इक्वल टू ए ग्रेटर दॅन बी. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, डिस्प्ले लेस इक्वल, ए लेस इक्वल बी इक्वल टू, इथं कॉमा दिलं, कोलन दिलं तर बेटर राहील. इक्वल टूचा गोंधळ होणार नाही. इथं आलं ए लेस इक्वल बी, डिस्प्ले ए ग्रेटर इक्वल बी कोलन ए ग्रेटर इक्वल बी. डिस्प्ले इक्वल टूचा आता ए इक्वल टू बी. इथं देताना आपण जसं डिस्प्ले करायचंय तसं देऊ आणि नंतर सायलॅबच्या फॉर्मॅटमध्ये देऊ. डिस्प्ले आता राहिलं नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टूला 2 सिंबल वापरतात, हा पण वापरतात किंवा हा वरील लेस दॅन ग्रेटर दॅनचा पण वापरतात. ए नॉट इक्वल टू बी. आता हा प्रोग्राम रन करू, पहा सगळे आउटपुट आले. ए लेस दॅन बी फॉल्स आलं, म्हणजे 8 हा लेस दॅन 5 हे फॉल्स आहे, 8 हा ग्रेटर दॅन 5 आहे. तर हे अशा प्रकारे प्रोग्राम रन होतो. तर इथं तुम्ही जस्ट हे दाबलं, लेस दॅन ग्रेटर दॅनचं केलं तरी नॉट इक्वल टूला ते चालतं. आता आपण रन करू तर पुन्हा ते काय आलं, ट्रू आलं, नॉट इक्वल टू आहे. हा 8 आणि 5 हा नॉट इक्वल टू आहे. आता पुढचा पाहू. पुढचा प्रोग्राम आहे, राईट अ सायलॅब प्रोग्राम टू कॉम्प्यूट द सम ऑफ 2 गिवन नंबर्स युजिंग द इनपुट फंक्शन. आता 2 गिवन नंबर युजरला विचारायचे आणि त्या युजर कडून आलेल्या फंक्शन नंबरची सम करायची आणि डिस्प्ले करायची. मग मी 2 नंबर टाकतो, तर मला इनपुट युजर कडून इनपुट पाहिजे तर मला कोणतं फंक्शन वापरावं लागतं, तर इनपुट फंक्शन वापरावं लागतं. मग मी इथं देतो राईट किंवा इंटर लिहिलं तरी चालेल. आपण राईट फर्स्ट नंबर कोलन देऊन स्पेस पुन्हा सेमीकोलन दिला तर चांगलंच आहे. बी इक्वल टू इनपुट स्ट्रिंग मध्ये राईट सेकंड नंबर झालं हे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायची, याची सम करायची, म्हणजे एस म्हणतो मी किंवा सी म्हटलं तरी चालेल. एस इज इक्वल टू ए प्लस बी, हे झालं तुमचं एस. आता काय करायचंय, डिस्प्ले करायचंय. तुम्ही असं जरी डिस्प्ले केलं, डिस्प्ले पहिल्यांदा
ए प्लस बी इक्वल टू कॉमा देऊन ऍक्च्युअली एस जी सम आहे ती डिस्प्ले करायची. इथं CLC करतो. आता मी हा प्रोग्राम रन करतो. तर फर्स्ट नंबर विचारला, मी टाकतो 12, नंतर टाकतो 45. तर उत्तर आलं ए प्लस बी इक्वल टू 57. तर मला आणखी फॉर्मॅटेड आउटपुट पाहिजे असेल तर मी काय करू शकतो, प्रिंट एफ वापरू शकतो. प्रिंट एफ. तर मला इथं काय करायचंय, ए बीच्या सगळ्या व्हॅल्यू लिहायच्यात. म्हणजे इथं मला इंटिजर आपण सपोज करू, मग आपण पर्सेंटेज ऑफ डी देऊ प्लस, शक्यतो स्पेस दिलेला चांगला, पर्सेंटेज ऑफ डी म्हणजे पहिल्यांदा इक्वल टू पर्सेंटेज ऑफ डी. आता हे काय होईल ते पहा. पहिल्यांदा हा इंटिजर आपण सपोज केला, हा पहिला ए इथं घेतला, नंतर हा बी घेतला, नंतर हा एस घेतला. हा पहा, हा पहिला पर्सेंटेज ऑफ डी बाय डिफॉल्ट हा घेतो, दुसरा पर्सेंटेज ऑफ डी हा घेतो, आणि तिसरा पर्सेंटेज ऑफ डी हा घेतो. आता मी हे कट करतो डिस्प्लेचं. आता रन करून पाहू. तर पहिला नंबर टाकू आपण 45, दुसरा टाकू 56. तर हा झाला 45 अधिक 56. हे थोडंसं व्यवस्थित दिसतं. पण जर मी इंटिजर टाकले तर इथे इंटिजर दिले. जर मी फ्लोट टाकले तर काय होईल, जर मी फ्लोट टाकले सपोज 12.56 टाकला आणि दुसरा टाकला 67.5, तर इथे ऍक्च्युअली काय होतं, त्याचा इंटिजर पार्टच घेतो तो. इथं काय करतो, इंटिजर पार्ट घेतो. जर मला हे फ्लोटिंग पॉइंट पाहिजे असतील तर मला इथं पर्सेंटेज ऑफ डी च्या जागी पर्सेंटेज ऑफ एफ, इथं पण पर्सेंटेज ऑफ एफ, इथं पण पर्सेंटेज ऑफ एफ. म्हणजे इथं काय आहे, ते फ्लोटिंग पॉइंट आहे. आधी काय होते, इंटिजर होते. आता पहा, राईट नंबर 12.45, नंतर 54.3. आता काय आले, फ्लोटिंग पॉइंट आले. आता हे भरपूर मोठे येत आहेत. मला हे आणखी छोटे पाहिजे असतील तर पहा, इथं काय करायचं, 0.2 द्यायचा, पर्सेंटेज नंतर 0.2, म्हणजे 2च डेसिमल प्लेसेस पर्यंत हे वर्क होईल. आता रन करतो मी, तेच टाकतो 12.45, 54.3, एंटर दाबलं. आता हे 2 डेसिमल पर्यंत आले. तुम्हाला ज्या प्रकारे आउटपुट लागते त्या प्रकारे तुम्ही ते घेऊ शकता. हा झाला सम ऑफ 2 नॅचरल नंबर. आता पुढचा आहे, राईट सायलॅब प्रोग्राम टू ऍक्सेप्ट रेडियस ऑफ सर्कल अँड डिस्प्ले इट्स एरिया युजिंग द इनपुट फंक्शन. आता मला काय करायचंय, मी खालचा कन्सोल क्लिअर करतो. तर रेडियस घ्यायची, मग मी त्याला नाव काय देतो, आर. कोणत्याही व्हेरिएबलचं नाव देऊ शकतात, जे रूल मध्ये बसेल ते. मी काय करतो, इनपुट घेतो युजर कडून. त्यासाठी इनपुट रेडियस राईट किंवा इंटर म्हणू आपण, इंटर रेडियस ऑफ सर्कल. पहा, इथं काय करायचं, इथं कोलन देऊन स्पेस द्यायचा, म्हणजे लिहिणाऱ्याला थोडं व्यवस्थित वाटतं. त्याच्यानंतर मला काय कॅल्क्युलेट करायचे, एरिया कॅल्क्युलेट करायचा. मी नाव देतो एरिया. तर तो काय असतो, पाय आर स्क्वेअर असतो. आणि सायलॅब मध्ये जर पाय द्यायचा असेल तर पर्सेंटेज ऑफ पाय, त्याला मल्टिप्लाय करायचं आरच्या स्क्वेअरनी. हे झाला तुमचा एरिया. आता काय करायचं, डिस्प्ले करायचं. डिस्प्ले, साधं सिंपल करू प्रोग्राम आपण. प्रिंट एफ वापरलं तर आणखी अट्रॅक्टिव्ह होतं, पण आपण सिंपल करू. डिस्प्ले एरिया ऑफ सर्कल इक्वल टू, इथं देऊन काय करायचं, ए द्यायचं. हे एका खाली एक प्रिंट होतं, त्याच्यामुळे जास्त याची गरज नाही. आता इंटर रेडियस विचारली, मी देतो 234. तर एरिया ऑफ सर्कल किती आला, 172,021.05 असा हा एरिया ऑफ सर्कल आला. इथं जर तुम्हाला पेरिमीटर पाहिजे असेल तर तुम्ही पेरिमीटर पण देऊ शकता. पेरिमीटर किती असते, 2πr, म्हणजे 2 ला मल्टिप्लाय करायचं पायनी आणि आरने. तर इथे तुम्ही काय करू शकता, आणखी
पेरिमीटर पण देऊ शकता. पेरिमीटर ऑफ सर्कल इक्वल टू पेरिमीटर काय आहे पी. आता रन केला पुन्हा विचारल 13 विचारलं तर एरिया आला 530 पॉईंट समथिंग अँड पेरिमीटर आली 81.3. आता इथं जर तुम्हाला पुन्हा प्रोग्राम रन करायचा म्हणजे पुन्हा ह्या व्हॅल्यू टाकायच्या असतील तर तुम्हाला पुन्हा प्रोग्राम रन करावा लागतो. आता पहा मी इथं पुन्हा प्रोग्राम रन केला. आता टाकले मी 45. तर 45 जर रेडियस असेल तर त्याचा एरिया 6361.7251 आणि पेरिमीटर हे खालच्या प्रमाणे येईल. हा झाला एरिया ऑफ सर्कलचा प्रोग्राम. आता हा इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे जे इमेलिंग करताना बाय डिफॉल्ट नावं येतात ना, तर तसे हे नावं आपण पाहू शकतो. आता इथे काय विचारलंय, राईट अ सायलॅब प्रोग्राम टू रीड स्टुडंट नेम अँड मार्क्स अँड डिस्प्ले द फॉलोइंग फॉर्मॅटेड मेसेज युजिंग द प्रिंटएफ फंक्शन. इथे डिस्प्ले पण वापरू शकता किंवा प्रिंटएफ पण फंक्शन वापरू शकता. आता काय करायचं तर सायलॅब प्रोग्राम लिहायचा. हा युजरला विचारायचं त्याचं म्हणजे स्टुडंट नेम आणि मार्क्स विचारायचे, त्याच्यावरून हा प्रोग्राम लिहायचा. मग मला इथे 2 इनपुट द्यावा लागतील. आता इथे पहा जनरली एक्सेल फाईल घेऊन पण ही नावं घेता येतात. आपण बेसिक गोष्टी पाहू. मग इथं काय करू, नेम टाकू आपण इक्वल टू, इथं इनपुट फंक्शन द्यावं लागेल. इनपुट राईट स्टुडंट्स किंवा युअर नेम म्हणून आपण अपेक्षा करू की हा स्टुडंट साठी बनवलेला मेसेज आहे. राईट युअर नेम सेमीकोलन देऊन स्पेस. त्याच्यानंतर मार्क्स व्हेरिएबलला नाव देऊ आपण इनपुट राईट युअर मार्क्स. आता एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल, इथं ज्यावेळेस मी नेम देतो त्यावेळेस स्ट्रिंग इनपुट द्यावं लागतं. आणि स्ट्रिंग इनपुट द्यायचं असेल तर त्याला स्पेसिफाय करावं लागतं की तुम्ही इनपुट काय देताय. इथं आपल्याला द्यायचं स्ट्रिंग इनपुट. जर तुम्हाला फ्लोट द्यायचं असेल किंवा इंटिजर द्यायचं असेल तर तुम्हाला स्पेसिफाय करायची गरज नाही. तर मार्क्स हे इंटिजर असतील असं आपण कन्सिडर करू. मग इथं तुम्हाला स्पेसिफाय करायची गरज नाहीये की तुम्हाला इंटिजर लिहायचे. म्हणजे इंटिजर आणि फ्लोट लिहायचे असेल तर स्पेसिफाय करायची गरज नाही. मात्र इनपुट फंक्शनला जर तुम्हाला स्ट्रिंग लिहायची असेल तर तुम्हाला तिथं स्पेशली मेन्शन करावं लागतं. आता इथं मी प्रिंटएफ फंक्शन वापरणार आहे. डिस्प्ले वापरलं तरीही चालेल. तर डिस्प्ले वापरलं एकाच लाईन लिहायचं असेल तरी डिस्प्ले वापरता येतं, तर प्लस लिहावं लागतं तिथं. तर मला असा मेसेज हा झाला काय प्रिंट झाला पाहिजे. मग मला पहिल्यांदा काय करावं लागेल, प्रिंटएफ फंक्शन वापरावं लागेल आणि इथं हे करावं लागेल डिअर. आता मला इथं नेम प्रिंट झालं पाहिजे. नेम माझं नेम नाव आहे, पण ज्यावेळेस प्रिंटएफ फंक्शन वापरतो त्यावेळेस मला पर्सेंटेज ऑफ डी इंटिजर साठी, पर्सेंटेज ऑफ एफ फ्लोटिंग पॉईंट साठी आणि पर्सेंटेज ऑफ एस हे स्ट्रिंग साठी असतं. मग मला इथं वापरावं लागेल पर्सेंटेज ऑफ एस आणि कोणता व्हेरिएबल आहे तो त्याचं नाव देऊ आपण नेम. त्याच्यानंतर पुढे आहे SYBSC मॅथमॅटिक्स. तर हे मी कॉपी करतो, पण कॉपी करणं हा ऑप्शन चांगला नाहीये, हॅबिट बॅड आहे. आता मी हे आहे असं मला डिस्प्ले करायचंय. सेकंड मध्ये पण असं टाईप करण्याजोगं चेंज काही नाहीये. आता मला करायचंय पुढचा मेसेज म्हणजे शेवटची लाईन, यू हॅव ऑब्टेन मार्क्स आउट ऑफ. आता इथं मला मार्क्सच्या जागी हे टाकावं लागतील, नंबर टाकावं लागेल. मग मी इथं काय वापरतो, प्रिंटएफ फंक्शन वापरतो. तर यू हॅव ऑब्टेन, आता मला इंटिजर मध्ये मार्क असं अपेक्षित करतो आणि इंटिजर मध्ये मार्क असल्यामुळे मला वापरावं लागेल पर्सेंटेज ऑफ डी. आणि इथं मार्क्स कशाने दाखवलेत,
मार्क्सने दाखवलेत. हा व्हेरिएबल आहे. आता मी हा प्रोग्राम रन करतो. तुम्हाला नाव विचारेन. मग मी लिहितो मला मार्क विचारले तर मी लिहितो 65. आता मी इंटर दाबला तर हा असा मेसेज आला. तर याच्यात हा असा का आला? कारण प्रिंट एफ मध्ये मला प्रत्येक वेळेस न्यू लाईन द्यावी लागते. प्रिंट एफ मध्ये मला प्रत्येक वेळेस काय करावं लागतं? न्यू लाईन. आता हा प्रिंट एफ नियम आहे, त्याच्या पुढेच लगेच हा पुढचा चालू झाला. मग अशा वेळेस काय करायचं? जो इन्व्हर्टेड कॉमा आहे त्याच्या डाव्या बाजूस बॅकस्लॅश देऊन एन द्यायचा. याचा अर्थ होतो न्यू लाईन. मग मी हे प्रत्येक ठिकाणी केलं. तर आता हा पुन्हा रन करतो. मी माझं नाव टाकतो. मार्क्स टाकतो 67. आता हा व्यवस्थित मेसेज आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बल्क मेसेज पाठवू शकता. इथं तुमच्याकडे एक्सेलची यादी असेल, जिथं तुमचं नाव असेल, जिथं तुमचे मार्क असतील, त्याच्यावरून हा मेसेज प्रिंट होईल. आणि तुम्ही जर हायपर लिंक याला कनेक्ट केली तर तुम्ही डायरेक्ट याला सेंड पण करू शकता. तर असा या गोष्टींचा फायदा होतो. यानंतर पुढचा प्रोग्राम पाहू. खालच्याला क्लिअर करू. तर राईट सायलॅब स्क्रिप्ट टू कॉम्प्यूट फॅक्टोरियल ऑफ अ गिवन नंबर. आता मला इथं दिलेला नंबर पाहिजे, त्याचा काय करावं लागेल? फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करावं लागेल. युजरला विचारावं लागेल. मग मी त्याला देतो एन इनपुट राईट. अँड इथं आपल्याला काय करावं लागेल? नॅचरल नंबर टाकावा लागेल किंवा पॉझिटिव्ह इंटिजर टाकला तरी चालेल. राईट अ नॅचरल नंबर. त्याच्यानंतर काय करावं लागेल? एफ, त्याला नाव देऊ आपण एफ. मॅथमॅटिकल कमांड आहे फॅक्टोरियल. हा काय करतो? दिलेल्या नंबरचा काय करतो? फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करतो. आता एफ ला तुमचा फॅक्टोरियल होईल. डिस्प्ले काय करावं लागेल? इथं डिस्प्ले करताना एन फॅक्टोरियल करू इज इक्वल टू कॉमा देऊन एफ करू. आता हा काय करेल? प्रोग्राम इनपुट घेईल, त्याचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करेल आणि डिस्प्ले करेल. आता मी रन करतो. 7 एक्झिक्यूट. आता 7 एक्झिक्यूट केलं. मी विचारला 4, तर 4चा येतो 24 फॅक्टोरियल. पुन्हा रन करून पाहतो. राईट नंबर मी टाकतो 10. 10चा फॅक्टोरियल फार मोठा येतो. हा किती आला? 3628800 असा हा फॅक्टोरियल आला. जास्त सिंपल प्रोग्राम बनवू शकता किंवा तुम्ही लूप वापरून पण हे प्रोग्राम बनवू शकता. त्याच्यानंतर आपण आणखी काही प्रोग्राम पाहू. एकदा झालेले कट करू. पुढचा प्रोग्राम आहे कॉम्प्युट द लॉगॅरिथम अँड एक्सपोनेन्शियल ऑफ 6.28 युजिंग सायलॅब. आता मला काय करायचं आहे? हा नंबर आहे, त्याला व्हेरिएबल असाइन करू आपण. मी त्याला नाव देतो एक्स. हा 6.28. तुम्ही काही दिला व्हेरिएबल नाव लिगली तरी चालेल. आता मला काय करायचं? लॉगॅरिथम कॅल्क्युलेट करायचा. मग मी त्याला नाव काय देतो? एल इक्वल टू किंवा ए इक्वल टू फंक्शन कोणता आहे? लॉग. हा नॅचरल लॉगॅरिथम बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेट करतो, लॉग ऑफ एक्स. त्याच्यानंतर मला काय करायचं? एक्सपोनेन्शियल कॅल्क्युलेट करायचं. बी इज इक्वल टू एक्सपोनेन्शियल कसा कॅल्क्युलेट करायचा? तर ते पहिल्या व्हिडिओमध्ये हे मॅथमॅटिकल फंक्शन दिलेले आहेत कोणते. हा काय झाला? एक्सपोनेन्शियल. आता मला काय करायचं? डिस्प्ले करायचा. डिस्प्ले इन्व्हर्टेड कॉमात लॉग ऑफ एक्स इक्वल टू काय आहे? ए आहे. त्याच्यानंतर डिस्प्ले लॉग ऑफ इथं आता आपल्याला काय करायचं आहे? ई रेस टू एक्स करायचं आहे. ई रेस टू एक्स हा काय आहे? बी आहे. याला आपण काय करू? रन करू. इथं पहा लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू आलाय आणि ई रेस टू एक्स हा असा आलेला आहे. तर इथं तुम्ही कोणतेही याच्या व्हॅल्यू काढू
शकता, तुम्ही साईन काढू शकता, कॉस काढू शकता, काही ज्या मॅथमॅटिकल फंक्शन आहेत ते तुम्ही इथे काढू शकता. अशा प्रकारे हा एक प्रोग्राम आहे. पुढचा आहे कॅल्क्युलेट द साईन, कॉस अँड टॅन, म्हणजे साईन, कोसाईन आणि टँजंट व्हॅल्यू ऑफ साईन, कोसाईन अँड टँजंट व्हॅल्यू ऑफ 30 डिग्री, 45 डिग्री अँड 60 डिग्री. आता मी अँगल लिहून घेतो. x1 इज इक्वल टू किती आहे, 30 आहे. आता मी काय करतो, एका समोरासमोर लिहितो. x1 इक्वल टू x2 इक्वल टू 45, x3 इक्वल टू 60 डिग्री. हे माझे 3 अँगल झाले. आता जो बाय डिफॉल्ट सायलॅब बाय डिफॉल्ट ह्या ज्या साईन, कोसाईन आणि टँजंट यांच्या व्हॅल्यू रॅडियन मध्ये घेतो. आता ह्या दिलेल्या व्हॅल्यू डिग्रीमध्ये, आता ह्या डिग्रीच्या जर कन्वर्ट रॅडियन मध्ये करायच्या असतील तर मला त्या दिलेल्या अँगलला पायने मल्टिप्लाय करून 180 ने डिवाइड करावं लागतं. मग मला काय करायचं, इथं ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या. मी y1 देतो. याला वाटलं तर कमेंट देऊ आपण. अँगल्स इन डिग्री. आता मला याला कन्वर्ट करायचंय अँगल्स इन रेडियन. वाटलं तर अँगल्स इन रेडियन. आता मला अँगल्स इन रेडियन जर कन्वर्ट करायचे असेल तर ह्या जो x1 आहे याला मला पायनी मल्टिप्लाय करावं लागेल आणि 180 ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. सिमिलरली हे सगळ्यांच्या बाबतीत ते करावं लागेल. मग मी काय करतो, x2 ला पण तेच करतो. y2 इक्वल टू x2 स्टार पाय आणि 180 ने डिवाइड करायचं. नंतर सेमीकोलन दिल्यावर तुम्ही पुढं समोर लिहू शकता. जर सेमीकोलन दिलं नाही तर नक्की एरर येणार. y3 इक्वल टू x3 स्टार पाय बाय 180. आता हे तुमचे सगळे अँगल्स इन रेडियन झालेले आहेत. आता तुम्हाला काय करायचंय, साईन, कोसाईन आणि टँजंटच्या व्हॅल्यू काढायच्या. आता मी काय करतो, साईन, कोसाईन, आधी साईनच्या व्हॅल्यू काढतो, मग कोसाईनच्या, मग टँजंटच्या. मग मी आधी याला काय करतो, डिस्प्ले मेसेज करतो साईन व्हॅल्यू. आता हे झालं. त्याच्यानंतर मला आता प्रत्येकाचं काढायचं, म्हणजे डिस्प्ले करावं लागेल साईन ऑफ 30 इक्वल टू कॉमा देऊन, ऍक्च्युली इथं साईन ऑफ मी डायरेक्ट काय करतो, y1 करतो. 30चं कन्वर्जन रॅडियन मध्ये केलेलं आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट, साईन वायचा आणि नंतर हा वायचा. एक रन करून पाहू आपण. तर साईन वाय किती, साईन 30 किती असतो, 1/2, म्हणजे करेक्ट आलेला आहे असा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला तसंच कशाचं करायचंय, साईन 45चं. तर मी इथं थोडासा शॉर्टकट वापरतो. तर इथं आहे आपले 45 आणि इथं आहे 60. इथं आहे y2 आणि इथं आहे y3. तर इथं या सगळ्या व्हॅल्यू आलेल्या आहेत पहा. साईन व्हॅल्यू आधी टायटल, त्याच्यानंतर साईन ऑफ 30, साईन ऑफ 45 आणि साईन ऑफ 60. आता मला सिमिलरली व्हॅल्यू कशाच्या काढायच्यात, कोसाईनच्या. मी याला कॉपी पेस्ट करतो. तर तुम्ही करणं टाळायचंय कोसाईन व्हॅल्यूज. आता इथं साईनच्या जागी काय करायचं, फक्त कॉस वापरायचा. इथं पण कॉस वापरायचा, इथं पण कॉस वापरायचा. आणि ऍक्च्युली व्हॅल्यू पण कशाच्या काढायच्या, कॉसचं. डाव्या साईडचं डिस्प्ले होणार होतं, हे राईट साईडचं आहेत. झालं ते ह्या व्हॅल्यू. तसेच व्हॅल्यू कशाच्या काढू शकता तुम्ही, टँजंटच्या. टँजंट व्हॅल्यू, टँजंट व्हॅल्यूज इथं कॉसच्या जागी
10 करायचं, 10 10. आपण ह्या व्हॅल्यू रॅडियन मध्ये काढत आहोत. 10 of y1, 10 of y1. जर तुम्हाला इनव्हर्स काढायचे असतील तर तुम्हाला a करावं लागेल. फक्त काय करावं लागेल? a. आता याचा इनव्हर्स काढायचा असेल तर आर्क साइन इनव्हर्स हा काढला तर हा इनव्हर्स निघतो. इथं हा जो आहे हा इनव्हर्स आहे आणि ऍक्च्युअली साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? 0.50. अशी. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा येतो राईट सायलॅब प्रोग्राम टू कॉम्प्युटर जीसीडी ऑफ टू गिव्हन इंटिजर. आता आपल्याला इथं युजरला 2 इनपुट विचारावं लागतील. त्याच्यानंतर त्याचा जीसीडी काढावा लागेल. मग मी त्याला नाव काय देतो? a इक्वल टू इनपुट राईट फर्स्ट इंटिजर, नंतर b इक्वल टू इनपुट राईट सेकंड इंटिजर. हे झाले तुमचे 2. आता तुम्हाला जीसीडी काढायचं आहे, त्याला नाव देतो g इक्वल टू जीसीडी ऑफ. आता जीसीडी इनपुट देताना नेहमी क्लोज ब्रॅकेट मध्ये द्यावं लागतं. जर मी सिंपल जीसीडी ऑफ a, b दिलं तर एरर येणार. एकदा ते करून पाहतो. a, b आणि डिस्प्ले काय करायचं? डिस्प्ले जीसीडी इक्वल टू कॉमा देऊन g. आता मी काय करतो? या खालच्या कन्सोलला क्लिअर करतो. हे व्हेरिएबल आहे, तर सगळ्या व्हेरिएबलला पण मी क्लिअर करतो. तर व्हेरिएबलला क्लिअर या फंक्शनने करायचं. आता मी काय करतो? एकदा रन करून पाहतो. राईट फर्स्ट इंटिजर मी लिहिला 12, नंतर लिहिलं 56. तर रॉंग नंबर ऑफ इनपुट आर्ग्युमेंट. तर रॉंग नंबर ऑफ इनपुट आर्ग्युमेंट म्हणजे काय? इथे जो जीसीडी आहे तो या फॉर्मॅटमध्ये लिहिता येत नाही. मग लिहिताना कसा लिहावा लागतो? क्लोज ब्रॅकेटमध्ये लिहावा लागतो. आता पहा 12 आणि 56 दिलं होतं. मी पुन्हा रन करतो. पुन्हा तेच देतो नंबर 12 आणि 56. तर यांचा जीसीडी किती आला? 4 आला. तर कोणतेही नंबर टाका तर याचा जीसीडी तो कॅल्क्युलेट करून देऊ शकतो. पुन्हा एकदा रन करून पाहू. नंबर टाकू 12 आणि वजा 86. तर याचा जीसीडी आला. जीसीडी ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. निगेटिव्ह नंबरचा पण निघतो, पॉझिटिव्ह नंबरचा पण निघतो. हा झाला जीसीडीचा प्रोग्राम. पुढचा आहे फाइंड द अरिथमॅटिक मीन, जॉमेट्रिक मीन ऑफ द नंबर्स 10, 20 आणि 30. इथं मला काय करावं लागेल? यांचा जो मला अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिक मीन काढायचा आहे, तर त्यासाठी मला काही फंक्शन वापरावं लागतील. आता मी काय करतो? एक्स नावाचा एक रो वेक्टर तयार करतो. त्याच्यात हे नंबर घेतो. पहिला आहे 10, दुसरा आहे 20 आणि तिसरा आहे 30. तर तुम्ही याला कॉमानी सेपरेट केलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. आता मला अरिथमॅटिक मीन पाहिजे ना, मग मी काय करतो? am अरिथमॅटिक मीन इज इक्वल टू, त्याचं फंक्शन आहे मीन ऑफ क्लोज ब्रॅकेट मध्ये नंबर टाकावे लागतात, पण ऑलरेडी आपले एक्स हा क्लोज ब्रॅकेट मध्ये आहे, तो आहे. त्याच्यानंतर मला काय काढायचं? जॉमेट्रिक मीन काढायचं. तर जॉमेट्रिक मीनचा अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला काय असतं? ऍक्च्युअली ह्या नंबरची सम करायची, आणि त्याला किती नंबर आहेत त्यांनी डिवाइड करायचं. म्हणजे 10 + 20 + 30 डिवायडेड बाय 3 करावं लागेल. म्हणजे त्यांची सम आली 60/3 म्हणजे 20 यांचा मीन यायला पाहिजे. आणि जॉमेट्रिक मीन म्हणजे काय? तर यांचा प्रोडक्ट करायचा आणि किती नंबर आहे तितकं रूट घ्यायचं. म्हणजे 10 × 20 × 30 आणि किती नंबर आहे 3. आता याचं काय करायचं? हे करायचं. मग याला काय करायचं? आपण आधी प्रोडक्ट करू एक्सचं काय करू? प्रोडक्ट करू. आणि याचा किती पॉवर घ्यायचा? nth रूट घ्यायचं. म्हणजे याचं 3rd रूट घ्यावं लागेल 1/3. आता मला हे काय करावं लागेल? डिस्प्ले करावं लागेल. आता डिस्प्ले करताना काय करायचं? डिस्प्ले मी शॉर्टकट मध्येच लिहितो किंवा लिहितो अरिथमॅटिक
मीन इक्वल टू काय नाव दिलं आपण त्याला am डिस्प्ले मी शॉर्टकट मारतो geometric mean इक्वल टू कॉमा gm हे झालं. आता रन करून पाहू तर अरिथमॅटिक मीन आला आहे 20 आणि जिओमेट्रिक मीन आला आहे 18.171206. तर अशा प्रकारे हा प्रोग्राम करू शकता. आणि याच्या आधारित लास्टचा प्रोग्राम राइट सायलॅब प्रोग्राम टू फाइंड quotient and remainder when 1 2 2 2 3 is divided by 2 3 1. आधी आपण काय करू त्या नंबर याला व्हेरिएबल असाइन करू. मग हा नंबर झाला 1 2 2 2 3 आणि b इक्वल टू झाला 2 3 2. आता काय करायचं तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं क्वोशंट फाइंड आउट करायचा. तो क्वोशंट काय कसा असतो 232 ला 232 ने ह्या वरच्या नंबरला डिवाइड करायचा आणि जो इंटिजर पार्ट येतो तो घ्यायचा. मग तो कसा घ्यायचा तर आपल्या इथं कमांड आहे फ्लोअर. फ्लोअर हा काय करतो इंटिजर पार्ट घेतो. मग कशाने कशाला डिवाइड करायचं ए ला बी ने डिवाइड करायचं. हा झाला तुमचा क्वोशंट. आणि आपल्याला पाहिजे रिमाइंडर. तर रिमाइंडर साठी फंक्शन आहे मॉड्युलो. तर इथं देताना काय करायचं कोणी कशाने कशाला डिवाइड करायचं तर बी ने ए ला डिवाइड करायचं आणि हा रिमाइंडर लिहायचा. हा रिमाइंडर वरचा आला हे क्वोशंट आला. आता काय करायचं याला डिस्प्ले करायचं. डिस्प्ले क्वोशंट इक्वल टू कॉमा देऊन क्वोशंट कशाने दाखवलं आपण क्यू ने. नंतर डिस्प्ले रिमाइंडर कशाने दाखवलाय आर ने. आता हा रन करू प्रोग्राम. इथं कोणत्याही व्हॅल्यू टाकल्या तरीही चालतील. इथं क्वोशंट आला 52 आणि रिमाइंडर आला 159. असं नेसेसरी नाही. तुम्ही इथे इनपुट पण विचारू शकता. इथं काय करू शकता इनपुट विचारू शकता. तुम्हाला ज्या मेथडनी व्यवस्थित वाटेल त्या मेथडनी तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे हे पहिल्या युनिटवर आधारित प्रोग्राम होते.